श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रमा एकादशी महात्म्य कथा आणि काही रमा एकादशी वसुबारसचे प्रभावशाली उपाय. रमा एकादशी व्रत 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 5:23 सुरू होत आहे आणि एकादशी तिथी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:50 समाप्त होईल. पण उदय तिथीनुसार रमा एकादशीचा उपवास आपल्याला 28 ऑक्टोबर या दिवशी सोमवारी करायचा आहे. या व्रतामध्ये श्रीकृष्णाच्या केशव रूपाची विशेष पूजा केली जाते आणि या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते. दिवाळीच्या 4 दिवस आधी येणारी ही एकादशी पाळल्यास वाजपेय यज्ञ आणि अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्यफळ प्राप्त होते. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये रमा एकादशीच्या महात्म्याचे वर्णन केलेले आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी विचारले, हे जनार्दन, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणारी एकादशीचे नाव आणि महात्म्य काय आहे, याविषयी कृपा मला विस्तृतपणे सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे रुपेंद्र, सर्व पापनाशिनी अशा या एकादशीचे नाव रमा असे आहे. पुष्कळ वर्षापूर्वी मुचकुंद नावाचा एक राक्षस होता. त्याचे देवराज इंद्राशी चांगली मैत्री होती. वरुण, भूपेंद्र, यमराज, अग्नी हे देखील त्यांचे चांगले मित्र होते. सर्व धार्मिक तत्वाचे पालन करीत तो आपल्या प्रजेवर राज्य करीत. कालांतराने राजाने एका कन्यरत्न झाली. त्याचे नाव चंद्रभागा नदीवरून ठेवण्यात आले. पुढे तिचा विवाह चंद्रसिंग राजाच्या शोभनशी झाला. एकदा शोभन आपल्या सासऱ्याच्या घरी आला. योगायोगाने त्या दिवशी एकादशी होती. चंद्रभागा अतिशय घाबरली आणि विचार करू लागली, हे देवा, आता काय होईल? माझे पती तर अतिशय अशक्त आहेत, त्यांना तर भूक सहन होणार नाही. माझे वडील तर पुष्कळ कडक आहेत. दशमी दिवशी माझे वडील आपल्या सेवकांना पाठवून दौंडी पिटवतात की एकादशी दिवशी कुणीही अन्नग्रहण करू नये. शोभनने या नियमाविषयी ऐकले आणि तो आपल्या पत्नीस म्हणाला, हे प्रिये, आता मी काय करू? माझा जीव वाचवण्यासाठी आणि राजाच्या आज्ञेचे उल्लंघन न करण्यासाठी मी काय करावे? तेव्हा चंद्रभागा म्हणाली, हे स्वामी, मनुष्यालाच काय, हत्तीला, घोड्याला, इतर प्राण्यांना आज माझ्या वडिलांच्या राज्यात खायला दिले जात नाही. जर आपल्याला आज खायचे असेल तर तुम्हाला तुमच्या घरी परत जावे लागेल. त्यामुळे योग्य विचार करून योग्य निर्णय घ्यावा. आपल्या पत्नीचे कथन ऐकल्यानंतर शोभन म्हणाला, तुझे सांगितलेले ते खरे आहे, परंतु आज एकादशी व्रत करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या भाग्यात जे आहे ते निश्चितच होईल. असा विचार करून शोभनने त्या दिवशी एकादशी व्रत केले. परंतु तहानने आणि भुकेने तो व्याकुळ झाला. सूर्यास्ताच्या वेळी धर्म परांजीवांनी आणि वैष्णव प्रसन्न झाले. भगवंताच्या नामस्मरणामध्ये, कीर्तनामध्ये त्यांनी रात्र जागवली. परंतु भुकेमुळे शोभन आपल्या शरीराचा त्याग केला. सूर्योदयापूर्वीच मुचकुंद राजाने शोभनच्या शरीरावर अंत्यसंस्कार केला. परंतु चंद्रभागेस सती जाऊ दिले नाही. पतीच्या श्राद्धानंतर ती आपल्या पित्याच्या घरी राहू लागली. त्यानंतर रमा एकादशीच्या पालनामुळे शोभन मंदार पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या देवपुरी नामक राजाचा राजा झाला. रत्नजडित सुवर्णांचे खांब असणाऱ्या आणि अमूल्य हिरा माणक्यांनी सुशोभित असणाऱ्या राजवाड्यामध्ये तो राहू लागला. अनेक आभूषणांनी अलंकृत असलेला शोभन गंधर्व आणि अप्सराद्वारे सेवित होता. एकदा मुचकुंदपुरातील सोमशर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थाटन करता करता अचानक एक दिवस देवपुरीमध्ये आला. शोभनला आपल्या राजाचा जावई समजून तो त्याच्याजवळ गेला. ब्राह्मणाला पाहताच राजा आपल्या सिंहासनावरून उठला आणि हात जोडून ब्राह्मणासमोर उभा राहिला. त्यांच्या पत्नीचे, चंद्रभागेचे तसेच मुचकुंदपुराणातील सर्वांचे कुशल मंगल विचारले. सर्वजण सुखाने आणि शांततेने राहत असल्याने ब्राह्मणाने सांगितले. अतिशय आश्चर्याने म्हणाले, राजाला विचारले, हे राजन, इतके सुंदर नगरी मी कधीच पाहिली नाही. असे राज्य आपण कसे मिळवले, याविषयी कृपा आपण मला सांगावे. राजाने सांगितले, रमा एकादशीचे व्रत केल्यानेच हे
असे शाश्वत राज्य मला प्राप्त झाले आहे. हे राज्य कशा प्रकारे शाश्वत करावे याविषयी कृपा आपण मला समादेश द्यावा. बहुतेक अश्रद्धेने मी या व्रताचे पालन केल्यानेच हे अशाश्वत राज्य मला मिळाले असावे. कृपया आपण हे सर्व चंद्रभागेस सांगावे. मला वाटते केवळ तीच या राजाला शाश्वत बनू शकते. हे ऐकल्यानंतर तो ब्राह्मण मुचकुंदपुरीमध्ये परत आला. चंद्रभागेस त्याने सर्व काही सांगितले. सर्व प्रसंग ऐकल्यानंतर चंद्रभागा म्हणाली, हे ब्राह्मण देव, आपण जे काही सांगता ते मला केवळ एक स्वप्नच वाटत आहे. ब्राह्मण म्हणाला, हे राजकन्ये, मी स्वतः तुझ्या पतीला देवपुरीमध्ये पाहिले आहे. त्यांचे राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. त्याला शाश्वत बनवण्याची विनंती तुला तुझ्या पतीने केलेली आहे. चंद्रभागा म्हणाली, हे ब्राह्मणा, मी तुझ्या पुण्याच्या प्रभावाने ते राज्य शाश्वत करेल. तुम्ही मला तिथे घेऊन जावयास हवे. मिलन झालेल्या दोघांना परत भेट घालून देणाऱ्यास मोठे पुण्य प्राप्त होते. त्यानंतर सोमशर्मा ब्राह्मणाने तिला मंदार पर्वतावरील वामदेवांच्या आश्रमात नेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. वामदेवानी सुंदर रत्न चंद्रभागेला वैद्यकीय मंत्राची दीक्षा दिली. वामदेवाकडून प्राप्त झालेल्या मंत्राच्या प्रभावाने आणि रमा एकादशीच्या पालनाने चंद्रभागेस दिव्य शरीर प्राप्त झाले. त्यानंतर ते आपल्या पतीसमोर गेली. आपल्या पत्नीला पाहिल्यानंतर शोभनला अतिशय आनंद झाला. चंद्रभागा म्हणाली, कृपया माझे हिताचे 2 शब्द ऐका. वयाच्या 8व्या वर्षापासून मी एकादशी व्रताचे पालन करीत आहे. या व्रत पालनामुळे प्राप्त पुण्याच्या प्रवाहाने आपले राज्य प्रलयापर्यंत शाश्वत आणि समृद्ध राहील. त्यानंतर ते आपल्या पतीसमवेत आनंद राहू लागली आणि रमा एकादशीच्या नावाने शोभनही त्या राज्यामध्ये आपल्या पत्नीसमवेत आनंदाने राहिला. त्यामुळे हे राजन, रमा एकादशी ही कामधेनू अथवा चिंतामणीप्रमाणे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे राजन, अशा प्रकारे मी तुला एकादशीचे महात्म्य कथन केले आहे. कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो, दोन्हीही एकादशी व्रत करणाऱ्याला ते प्रदान करतात. जो कोणी या एकादशीचे महात्म्य ऐकतो तर सर्व पापापासून मुक्त होऊन आनंदाने वैकुंठ प्राप्त करतो. तसेच त्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी वास करते. आत्ता आपण काही रमा एकादशीचे प्रभावशाली उपाय पाहूयात. नंबर 1. रमा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्रामची स्थापना करून त्या शालिग्रामची विधिवत पूजा करावी. असे केल्याने प्रत्येक साधकाचे जीवन सुखमय होऊन आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर धनलाभही प्राप्त होतात. 2. रमा एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी देवघरामध्ये पूजा करत असताना एक लाल कपडा घेऊन त्यामध्ये 5 कवड्या बांधून माता लक्ष्मीला मनोभावे अर्पण करावेत. त्यानंतर काही वेळाने त्या कवड्या स्त्रियांच्या पर्समध्ये किंवा पुरुषांनी आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवाव्यात. असे म्हटले जाते की असे केल्याने त्या जातकाला धन प्राप्त होते, तसेच थांबलेले धन परत मिळते. नंबर 3. रमा एकादशीच्या दिवशी कुठल्याही वृक्षाचे पान, फूल विशेष करून तोडू नये. तसेच घरामध्ये सारखा झाडू सुद्धा मारू नये, कारण छोटे छोटे जीव असतात त्यांना मारले जाऊ शकते. कारण या दिवशी लहान जीवाची हत्या केल्याने पाप प्राप्त होते. 4. भगवान श्री हरिविष्णूंना नारळ खूप प्रिय मानला जातो. रमा एकादशीच्या दिवशी नारळातील जलाने भगवान श्री हरिविष्णूंचा अभिषेक करावा. असे केल्याने समस्त सर्व मनोकामना पूर्ण होतात. भगवान श्री हरिविष्णू बरोबर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्राप्त होते. नंबर 5. पद, प्रतिष्ठा, मानसन्मान, धनसमृद्धी प्राप्त होण्यासाठी रमा एकादशी दिवशी ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्यानंतर भगवान श्री हरिविष्णू यांची विधिवत पूजा करून गायीच्या कच्च्या दुधाने भगवान श्री हरिविष्णूंचा अभिषेक करावा. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. मनामध्ये एक इच्छा ठेवून ती इच्छा श्री हरिविष्णूंना मागावी, ती इच्छा पूर्ण होते. नंबर 6. रमा एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू यांना तुळशीच्या छोट्या लाकडापासून वात बनवून दिव्यामध्ये प्रज्वलित केल्याने भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी अतिप्रसन्न होतात, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात. 7. रमा एकादशी दिवशी व्रत करणाऱ्या भक्ताने एकादशी दिवशी रात्री जागरण नामस्मरण अवश्य करावे. माता लक्ष्मी समोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि लक्ष्मी अष्टक पठन करावे.
महालक्ष्मी मंत्र जाप करावा. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि घरामध्ये धनदौलत प्राप्त करते. नंबर 8, रमा एकादशी दिवशी एक कलश घेऊन त्यामध्ये गंगाजल टाकून 7 बेलपत्र टाकावेत आणि भगवान श्री महादेव शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये जायचे आहे. प्रथम त्या कलशातील पाणी भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत समर्पित करावे. त्यानंतर ते 7 बेलपत्र शिवलिंगावरती मनोभावे समर्पित केल्याने भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करते. 9, एकादशी दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना लवकर प्रसन्न करून त्यांच्याकडून इच्छित वरदान मिळावे म्हणून त्यांच्या पूजेत अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीचे पान, ज्याला हिंदू धर्मात विष्णुप्रिय असे म्हणतात, ते अवश्य अर्पण करावे. 10, भगवान श्री विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या वस्तूंचा वापर करणे अत्यंत शुभ मानले जाते असे हिंदूंची श्रद्धा आहे. अशा प्रकारे एकादशी व्रताच्या दिवशी केवळ पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे चंदन, पिवळी फळे आणि पिवळ्या मिठाईने भगवान विष्णूंची पूजा न करता स्वतः पिवळे वस्त्र परिधान करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम विष्णवे नमः टाईप करा. लाईक करून शेअर करा. ओम विष्णवे नमः. हर हर महादेव. धन्यवाद.